गणपती अप्पा मोरया मोरया. हे बॅट नाही ती खेळतोस व्हिडिओ करशो होय. सुरू कर करतो. आपण पाहतोय पाटणाले सिनियर कॉलेज यांच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा, कॉलेज अंतर्गत स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना झाला FY BA विरुद्ध FY BCom. यामध्ये FY BCom हा संघ विजयी झालाय. आपण पाहतोय दुसरा सामना शैलेश कोंकड यांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी पेन्सिलियन वगैरे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. चेंडू निघालाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. या ठिकाणी 2 धावा जमा होत आहेत. 2 धावांनी संघाचं खातं मिळवलं जात आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न एसटी दर्शकाकडून या ठिकाणी थोडी चूक केली जाते. गेला असता परंतु या ठिकाणी तसं काही होत नाहीये. जीवदान भेटते. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला जाणार का ते पाहावं लागेल. यशाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चांगली प्लेस मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी डाऊट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर असणारे धावसंख्या बिन गरीबात 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा अविनाश निकाले पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने आता मध्ये पुढे साठवून घेण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका फटलाय केमिकल क्षेत्रासाठी त्या ठिकाणी टायमिंग होत नाहीये. जेलगिरीसाठी नकार दिलाय परंतु 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश पंच शैलेश कोलकान एक नावं दिले. कारण आपण पाहतोय गुहागर तालुक्यातील या ठिकाणी पंचनी निघालताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण झालेत. त्या ठिकाणी चेंडू फेक खराब झाले. 3 धावा धावून पूर्ण केले. 4थ्या धावेचा प्रयत्न होतो का? नक्कीच नकार दिलाय. नकार दिलाय. 3 धावे दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू, फुल टच चेंडू होता. कोणताही मोठा फटका येत नाहीये या ठिकाणी. एकच धाव या ठिकाणी धडाकेबाज फलंदाज अर्थातच सलामीला आलाय. या ठिकाणी मात्र दिशा दाखवली. नक्कीच मिसफील्ड झाली आहे. थोडं त्याच्या क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी गोलंदाज येत आहे तो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन साहिल सामना करणार तो सलामीला आलेला प्रसाद. आतापर्यंत प्रसादने एक चेंडू फेस केलाय. 1 धाव त्यामध्ये काढले. आता मात्र या ठिकाणी स्लोवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅटची एज घेतली आणि चेंडू निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या असणार आहे 12. बिनगडीबाद 12 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर पहिले षटक टाकलं होतं ते मात्र अविनाशाने अतिशय कोणते मोठे फटके खेळले जात आहेत प्रसाद यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये. त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव खर्च केली जाणार. एका धावेने संघाच्या सामना करणार सलामीला आलेला यश. आता मात्र या ठिकाणी फ्रंट फुटला आले होते. लेग साईडला मोठा फटका केलायचा होता लेग फाईनच्या दिशेने परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. बॅटचा आणि त्या ठिकाणी बॉलचा संपर्क होत नाहीये. लेग फाईनच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. तयार साहिल सामना करणार प्रसाद. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आले. नक्कीच त्या ठिकाणी उतार असल्यामुळे थोडी मिसफील होते. नक्कीच चांगला प्रयत्न केला जातोय. खेळत असताना थोडी काळजी घ्या. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार सामना करणार प्रसाद. आता मात्र या ठिकाणी पंचांनी हात उंच केलेत. पंचांचे हात समांतर साहिल घेऊन आलाय. आतापर्यंत साहिलच्या या गोलंदाजावर मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाही. आता मात्र अतिशय सुरेश चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅटची एज घेतली आणि चेंडू निघाला डिक्लेअर झोनला. या ठिकाणी 2 धावा जमा होत आहेत TY BCom संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच मोठी फटके मारण्याची क्षमता आहे परंतु तशा पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी होत नाहीये. पुन्हा एकदा आव्हान चेंडू गोलंदाजी मार्कवर तयार सामना करणार प्रसाद. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
प्रॉपर टायमिंग होत नाहीये. डबल घे. या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा खर्च कराव्या लागल्या आहेत या ठिकाणी. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. संघाची धावसंख्या होते 22. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या होते बिनगडी बाद 22. कोणती मोठी फटकेबाजी येत नाहीये या ठिकाणी. नक्कीच राज पाहूया सामना करणार. आता मात्र साहिल या ठिकाणी फ्रंट फुट लागले. लेग पॉईंटच्या दिशेने चांगला फटका केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. पाहावं लागेल चेंडू. या ठिकाणी 2 धावा नक्कीच धावून पूर्ण केले आहेत. राज स्लोवर पद्धतीची चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम येते त्या ठिकाणी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू सुटतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. धावत नाही आहे, परंतु तशा पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी होत नाही. हो आता मात्र अतिशय सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण पाहूया. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी नक्कीच अवंतर चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. परंतु या ठिकाणी तसं काय होत नाहीये. डबल सिंगलचं या ठिकाणी चांगला गेम पाहायला मिळतोय. सिंगल क्रिकेट आतापर्यंत झालंय. मोठमोठे फटके येत नाहीयेत. अप्रतिम दर्जाची या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. हो आता मात्र अतिशय षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या असणार आहे 31. 31 लॉस ऑफ 0 विकेट या ठिकाणी. त्यांनी बहिणीसाठी दाखल झालेत. शेवटचा हंगामाचे षटक घेऊन त्या ठिकाणी नक्कीच मोठा फटका केला जातोय. चेंडू हवेचा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलण्याचा प्रयत्न दिसत नाहीये जातोय. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जाते दोन्ही फलंदाज. होऊया पुन्हा एकदा कन्वेश निघालेत. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज धावत आहेत. या ठिकाणी तिकूट झालंय परंतु झेल मात्र होत नाहीये. तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा पुन्हा धावून पूर्ण केल्या जातात. देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. कोणतेही मोठे फटके खेळून दिले जात नाहीयेत. आता मात्र नक्कीच फटका असा झाला. चेंडू हवे त्या ठिकाणी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले. चेंडू कॅच केला. आता मात्र कोणतीही चुकी केली जात नाही या ठिकाणी. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का पहिला हादरा बसतो या ठिकाणी प्रसाद यांच्या माध्यमातून. बॅट घे याची. नवीन फलंदाज संकेत मजबूत शरीराची असणारा उंचपुरा खेळाडू. नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परंतु या ठिकाणी तसं काय होत नाहीये. बॅट पाहूया पुन्हा एकदा कन्व्हेन्स निघाले. त्या ठिकाणी पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने सामना करणार. आता मात्र पुढे सरसावून केल्याचा आता मात्र या ठिकाणी दांडी गोल. बॅक टू द पेव्हिलियन. हात होता तो उभा. किती आला? 4थ्या क्रमांकावर कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते ओम यांच्या माध्यमातून. या ठिकाणी नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काय होत नाहीये. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावावर समाधान मानलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीवाय बीकॉम संघाची धावसंख्या झाली 36 आणि 37 धावांचं या ठिकाणी आव्हान विजय उद्दिष्ट ठेवले ते टीवाय बीए संघासमोर. त्याला लगेच क्षेत्ररक्षक घ्यायचं आहे. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. मारला का एक तरी. मेरा दमला धावून धावून अरे हेच लागत होते. पावरी कुठे किरण रेंज आहे इथं. हा होय.
व्हिडिओ एडिट करतोय होय युट्यूबला. होय सर्व्हिसला असताना टीवाय बीकॉम संघ विरुद्ध टीवाय बीए संघ, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. टीवाय बीकॉम संघाचा जर विचार केला, सुरेश धवंडे असेल, समर्थ असेल, साहिल असेल, असे मातब्बर या ठिकाणी खेळाडू आहेत. ते मात्र टीवाय बीकॉम संघामध्ये सुरेश धवंडे सारखा एक आक्रमक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आहे. तो मात्र या ठिकाणी टीवाय बीकॉम संघामध्ये नाव दिला. पिंपरगावचा एक उभरता सितारा आयकॉन खेळाडू सूरज धवंडे. झाले आपल्या सर्वांना विनंती असेल त्या पद्धतीने या ठिकाणी समावेश सूरज कॅच रे यार सूरज आज कॅच होती मस्त पैकी. मस्त बॉल रे. पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओंकार निघाले सामना करा डाकुरा फलंदाज. त्या ठिकाणी साहिल चांगला फटका केला जातोय आणि चेंडू निघाला डिक्लेअर झोनच्या दिशेने. या ठिकाणी 2 धावा मिळतील. मार्क तयार सामना करणार या ठिकाणी साहिल. अतिशय सुरेश चेंडू आगा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग होत नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या रोखून धरली या ठिकाणी आगमन झाले. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षक आले निष्फळ झाली आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू सुटला. त्यानंतर या ठिकाणी चांगला थ्रो पाहायला मिळतोय. नाही का गोल असते ओंकार आपल्या राष्ट्रीय सामना करा. अरे यार कॅच रे. हायटेड पाहिजे तिथं कोणतरी. दर्जेदार खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. संघाच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी साहिल तलवारची एक लगात अविनाश सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले तर या ठिकाणी नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले यश. मस्त आव्हान विजय उद्देश ठेवले संघासमोर. आतापर्यंत कोणती मोठी फटकी संघाच्या फलंदाच्या माध्यमातून आता मात्र चेंडू होता. चांगला फटका खेळला जातो. चेंडूवर क्षेत्ररक्षक प्रसारित आहेत. नक्कीच एक क्षेत्ररक्षण केलं जात आहे प्रसाद यांच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा केल्या जात आहेत. अष्टपैलू खेळाडू यश पंचायत उजव्या हाताने पुन्हा एकदा आता मात्र अतिशय चेंडू आहे. संख्या रोखण्याचं काम केलं जात आहे. आता मात्र कमी केला जातोय यश यांच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा सामना करणार यश. चेंडू चांगला फटका या ठिकाणी जय घेण्याचा प्रयत्न हो या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण केलंय. ते मात्र साहिल यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय.
बॅकअप चांगला मिळत नाही या ठिकाणी गोविंद असेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. मस्त रे साहिल. षटक संपते 2 षटकांचे या ठिकाणी खेळ पाहिजे आता मात्र या ठिकाणी आवाजाची आपटून टाकलेला चेंडू या ठिकाणी फलंदाजाच्या डोक्यावर लागला. तेव्हा ठरलं सिद्धू पैसे लावले तर चांगले 10 रुपये लावा 20 रुपये लावा तर चाललं. त्या ठिकाणी चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. सर्व ताईंच्या माध्यमातून फेवरेट रायटर या प्रोजेक्टच्या संघात वाईट नको रे. गोलाच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक पाहायला मिळते. लाईव्ह प्रेक्षक फोटोशूट केला जातो. उजव्या हाताने आता मात्र वाट लावतात रे. या ठिकाणी बॅकअप साठी समस्या केली आहे संघाच्या माध्यमातून. आता मात्र पुढे साचवून केलं प्रयत्न. चांगला फटका चेंडू खाली काय उपयोग आहे कॅच है. मस्त मस्त. एकच पाहिजे यार. साहिल तो दर हा कोण आहे. अरे यार तुला हातात घेऊन ये. कोण आहे बे. बॉल सोडायला तोंडावाली बॅटिंग सामना कंपल्सरी चेस करावा लागेल याची नोंद घ्यायची. फलंदाज अविनाश 3 चेंडू आणि 3 धावा. सामन्याचं समीकरण कॅच आहे रे. एकच 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 एकच. मस्त मस्त बॉल. अरे यार ओमकार आवाज दे आवाज दे. आणि आता मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर पूर्ण केली जाते ती मात्र टीवाय संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पराभूत होतोय टीवाय दुकान संघ. संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता पैशाचा पाऊस पडणार आहे बघू दे ना आज एवढा किती खेळतो. त्यानंतर आपण येतो एवढा फिल्डिंग तिथं करायचे. मी इकडे दुसरा बॉल सुरक्षित निघत ना पाठी साईल बॉल चांगला उगत प्रियांशीला उगत दिली बॉल. प्रियांशी 3 एक्स्ट्रा टाकला. 3 काय नाही रन काय केली ते त्यावरला. अरे माझ्या पण रन केली माझ्या बॉलला.
मला एकीकडे काढतच होते दोडला पण